या मग कधी लाभस तुम्ही 11 वाजेपर्यंत आपल्या जिनिंगमध्ये येऊन जायचं का? तेच म्हणलं लावू आपण काही ना काही मेळ लावू त्याचा तुमच्या 50,000चा. काढायचे म्हणजे काढायचे आपल्याला, काही विषय नाही. नाही तेवढं करायच लागते तुला काम शिवलाल. तेच म्हणलं 50 आपले काढणंच आहे आपल्याला कोणत्या हालतीत नाही. येतो मी बरोबर जिनिंगमध्ये बरोबर 11 टच होतो. तेच म्हणलं जरासा कर अभ्यास कर जरासा, काही ना काही एखादी युक्ती काढ जरा. पैसे काढायचे म्हणजे काढायचे. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? मी हो ना. शिवला टोळकुटे काय म्हणते एकच लाल शिवला. आयडियाची खदान आहे आपल्या डोक्यात नाही. काय विषय आहे त्याचा? एखादा हात खाली जाते माणसाचा, काय सगळेच हात मारले जाते का? एक परीक्षा फेल झालं म्हणजे काय आयुष्यच फेल झालं का? मग चालू ठेवावं लागते आपल्याला. काही आपला हात येते, काही बाहेर जाते, काही अंदर येते. काही विषय नाही. तुमचे पैसे काढून देणं माझ्याकडे लागला. फक्त 11 टच हा तुम्ही. ते तर आहे म्हणा, विश्वास आहे म्हणता 100% काही ना काहीतरी मार्ग काढशी नसतो. फक्त कसं म्हणलं त्या मिस्त्रीचं ते ठेकेदार आपण बोललो का नाही, ते सांगून देतो मॅडमला ते कॅन्सल झालं म्हणा, ते काही यायला तयार नाही म्हणा. दुसरं आपण मग काहीतरी शोधूच मग. ते काही विषय नाही. ते सांगतो मी बरोबर ठेकेदाराचं. ते प्रकरण मिटवतो मी. आता दुसरं नाही निर्माण करावं लागेल ना आपल्याला. आता हे तर आपलं एक फेल गेला का नाही टर्म. आता दुसरं काहीतरी सुचू. जा तुम्ही आता. आम्ही लागतो जरा विचारात लागतो, जरा नाश्ता पाणी करतो, निघतो मग. ठीक आहे जा. काय म्हणतात ते आपले ठेकेदार साहेब, उद्या पाठवून राहिले का मजूर? मग काय झाला निर्णय द्यायचा? अरे काय बोलून फायदा आहे मॅडम? मग काय लोक आहे बा, सांगतो ना आता सकाळचीच गोष्ट पाहा तुम्ही. आता अर्ध्या घंटे आधी एकमेकाला मारायला बुडले होते ते दोघं जण, ठेकेदार बी आणि ते कधील बुडावी. आणि आता ते गयात त्याची खांद्यावर हात घालून गेले आता. म्हणे काय म्हणे मजूरच नाही, कसंच करा येतो म्हणे मग 8 दिवसानं. झालं फिट्टम फाट्टे. काय आहे मजूर नाही मजूर नाही, 10 लोक नाही कामाला त्याच्या. आणि काय येणार आहे ते कंदील बुडायला. बरं झालं. जाऊ दे आता, बरं झालं मॅडम तुम्ही जे केलं ते बरंच केलं. तसंच राहा लागते जमान्यातनी बबनराव काशीनाथराव. आपण जर असं वाटत बसलो पैसे तर लोक आपल्या घराचे विटा काढून देतात. लोक इतके लोक चालू आहेत का? मग कलियुग काय म्हणते, पैसे देतच नाही मी त्यांना 50,000 रुपये. काही विषय नाही त्याचा. जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत ते ठेकेदार येत नाही, तोपर्यंत याला पैसे देत नाही. बरं केलं ते, बरी पिढा पडली ते. मग काय तर गेलं ते, वारं आलं आणि गेलं. जाऊ दे तिकडे. चला म्हणलं काम कमी लागा बबनराव, लागा म्हणलं काम कमी. आले का निराबाजी? हो ना, वाटच पाहून राहिलो तुम्हाला. काही येता पाह्याता जुना मॅनेजर कनी. हो काही कोणी आलं की बातच हजर होती. अरे म्हणलं मी काय म्हणतो, 2 आपलं हे तुम्हाला थंड बनवू का? मग नाही कधी लाबाजी काही थंड घेता का? आता कोणी नाही म्हणून का थंड म्हटल्यावर नाही का? हो ना, 1 नाही 2 आणा बाबा. हो ना, त्याचीच वाट होती मला तर. तर विचारा ना, समजा असं तर बजेट असं तर विचार. मग नाही तर मग कसं बा फालतू कसं तर भोवती नाही आलं पाहिजे काही. अरे ते काय विषय आहे का हो? आता तेवढे आहे ना आपल्या हातात नाही एवढं. तर मी काय म्हणतो, आपले जुने मॅनेजर जा तुम्ही मस्त दोघाला 2 आपलं हे घेऊन या. पायनॅपल ज्यूस घेऊन या चांगला फर्स्ट क्लास. जा मग जा, तुमच्यासाठी घेऊन या हाफमध्ये. आम्हाला फुल घेऊन या. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो आणतो. मला वाटते नाही का? हो ना, याचंही मोठं भेवा कधी लाभूजी मला. मग काय कोणता हे बा जरासा फालका नाही मारताय. बरं बोला मग आता काय म्हणता मग, कसं करता आपल्या याचं 50,000चा मेळ कसं काय करता म्हणलं आता? माझ्या डोकं काम नाही करू राहिलं म्हणूनच तुला म्हणून राहिलं बा, तू पाय ना काय करायचं ते तू सांग आता. असं म्हणता नाही का? बरं ठीक आहे. आता तुम्ही मावर सोपवलं, विश्वास आहे तुमचा. शेवटी मला करणं भाग आहे आता, गावचा माणूस म्हटल्यावर. पहा आता कधी लाभजी हो निघाले तर 50 निघते तुमची, पण असंच ठेवा 40 निघते बा अशी अपेक्षा ठेवा तुम्ही. 10,000चा लॉसही होऊ शकते बरं. झालं तर 50 काढतोच मी. फक्त आता तुम्हाला एक काम करावं लागेल, थोडंसं आहे भारीच म्हणा, पण कसं आहे बुद्धिमत्तेचं काम आहे, तुम्ही करू शकता तेवढं. काही तुम्ही काही असे हे नाही. हो बरेच तुमच्या जोड आहे आता कलाकारी काही ना काही. जाय गेले चालते, जितकी निघन तितकी कोशिश कर तू. फक्त काय करायला लागतं सांग मला. इथं कसं काम आहे कंदिला बाबूजी, सीधी उंगली से घी नाही निकलता. टेढ़ी करना पडते अपने को. तर तुम्ही काय काम करा आता, तुम्ही जा आता आपल्या दवाखान्यात, डॉक्टर साहेबाच्या आपल्या खादोडे साहेबाच्या दवाखान्यात जा. आणि तिथं असा एक पेशंट पहा तुम्ही की ज्याचं बा बिल कमीत कमी 50-60 हजार रुपये आहे. एखादा हात मोडला पाहिजे, मल्टीस्पेशलिस्ट आहेच ना, कोणते बिमारीवाले आहेत. कोणता आहे आणि कोण बा सुट्टी होण्याच्या फिक्रीत आहे, असा तुम्ही त्याच्यातला शोध घ्या. ज्याचं बिल 50-40-60 असं जे असेल ते हगी नका करू. असा पहा चिल्लर चल्लरवाले नका पाहू, सर्दी परशावाले. आता ते काय रे पाहत बसू मी, ते काय रे काम लावतो मामा? आता माझ्या पैशाचं पाहिजे ना तू. ते मला काय पेशंट धुणार लावता आता? ऐका तर खरी पहिले काय म्हणतो. तर तुम्ही समजा असा पेशंट पाहिला की ज्याला बा आता उद्या सुट्टी होऊन राहिली आणि 50,000 रुपये बिल आहे. मग तुम्ही त्याला एवढंच सांगा की म्हणा तुम्ही बिल काही देऊ नका म्हणा. बिल मी देतो म्हणा, कारण की माझे पैसे खादोडे डॉक्टरच्या इकडे आहे. आणि तुमचं बिल मी पे करून टाकतो म्हणा. तुम्ही म्हणा मला पैसे देऊन द्या म्हणा इकडे इकडे. तुमचे पैसे मी देतो म्हणा त्याचे. असं करा तुम्ही. पण ते कसं काय मला समजून नाही राहिलं ना. ते पुढचा माणूस माय ऐकलं पाहिजे ते ना. म्हणूनच म्हटलं 10,000 रुपये नुकसान होऊ शकते तुम्हाला. पेशंटला लालूच दाखवा तुम्ही त्या माणसाले. त्याला म्हणा तुमचं 50,000 रुपये तुम्हाला डॉक्टरला द्यायला लागत होते का म्हणा. तुम्ही मला 40 द्या म्हणा, मी डॉक्टरचे 50 भरतो म्हणा, कारण की माझे डॉक्टरच्या इकडे पैसे आहे, मला काढणं आहे. समजलं मला आता. सांगतो मी बरोबर. म्हणजे समजा त्याच्यापासून मी पैसे घेतो आणि माझ्या इकडचे पैसे काटून घ्यायला लावतो त्याला, नाही का? असं करायचं ना, असं करायचं. हो तुम्ही डॉक्टरचं बिल भरा. हो कारण की डॉक्टरला म्हणा बा मा नातेवाईक म्हणा, ते माझ्याकडून पैसे काटून घ्या म्हणा. माझ्या तुमच्याकडे 50,000 आहे आणि तुम्ही त्याच्यापासून 50चे 40 घेतले तर बस झालं. दिले 50 तर फारच चांगलं त्यानं. बरोबर ठीक आहे ना. मग काही हरकत नाही. हो विशेष नाही. आता बरोबर जमतो गुटका मी आता. जातो मग. पाहतो काय होते तर. तेच ना बरोबर होते त्या. हो त्याला 10,000चा फायदा उरेल ना पुढच्याचा. मग काय ना आपलं 5चा फायदा बरं. हो नाही तर माझं कमिशन तसंच भुलून जातात. हो म्हणलं ना देतो ना तुले, काय देऊन नाही राहिलो का मी? नाही म्हणून राहिलो का? हो फक्त पण सक्सेस तर होती ते प्लॅन आपला. सक्सेस नाही काही नाही. देतो ना तुम्हाला 5,000 देतो ना.
तेच म्हणलं कसं आमची होळी गिळी चांगली झाली पाहिजे धुलीवंदन. तिघा जणात नाही ना बा ते बी 5,000. एकट्याला थोडीच आहे काही. जा आता हो चांगली ताकद लावा तुम्ही आणि बरोबर पैसे काढा. जा आता तुम्हाला शुभेच्छा जा. ना तू आहे नाही हो का हो जमली आता तब्येत नाही हो काय म्हणते सुट्टी कितीच मग आता काही हुरायला सुट्टी. हो ना, सुट्टी तर झाली आता, पण आता पैशाचा मोठा पेच पडला. पोरानं हरभरा टाकला आता मार्केटले, गर्दी आलं. तर मग संध्याकाळ लोक माफ होते म्हणे आणि येतो म्हणे पैसे घेऊ. 22,000 रुपये बिल निघालं पोराचं. हो काय करता आता. तर 22च निघालं का त्याचं हो ना त्याचं 6 निघालं त्याचं 9 निघालं हो ना मग आम्ही 50 निघाला होतो याचं असं असं हो का 22च निघालं नाही का बरं झालं ना बाबा कमीत निघलं मग. कमीत कायचं हो राजा आबाजी, कसं बोलता तुम्ही. 22च तर राजा आमच्या अंगवड झालं. तुम्ही म्हणता कमी निघालं, अलगच माणसा राजा तुम्ही. आज लोकांनी पाहिला असा माणूस मी बिल कमी निघणारा म्हणणारा. तसं नाही म्हणून राहिलो हो बाकी दवाखान्यात लय निघते ना इथं लय कमी निघालं तुमचं असं म्हणून राहिलो मी. मग काय तर जाऊ द्या हो बरं पाहा लागन पुढे पाहा लागन नाही हो हे वॉर्डमध्ये काही लोक सापडत नाही असे हो एक खोलीमध्ये पाहा लागन पेशलवाले. बरं चला येतो म्हणलं जरासं पाहू ना हो काय जरासं आहे आमचे नातेवाईक आहे इकडे पाहतो काय जमले का नाही तब्येत त्याची. बरोबर ठीक आहे ना, हो काही हरकत नाही. काय करावं आता नाही का हो ना आता इतकं आता यांना काय समजून सांगा हो ना रोज असे अलग अलग नग पाहायला भेटते आता इथं काय करावं. अरे चुनखाऊ हो मी काय म्हणतो तुम्ही कोणत्या गावचे म्हणलं गाव कोणतं तुमचं. बहिणी नाही बहिणीची चून खवा म्हणला मी. हो तर काय आता तुम्ही लयच लावलं नाही बिल, थोडंसं कमी करा साहेब याच्या काहीतरी कमी करा. हे भाजी मंडी नाही म्हणलं चुनखाऊ हो कसं आहे आता हे तुमचं जे कोण भाचा आहे वाटते तुमचा आहे ना आता तुमच्या भाच्याचं जे युरोस्टोनचं ऑपरेशन केलं आपण किती हार्ड होतं ते किती MM चा होता तो. मग आता आपलं एक तर स्पेशलिस्ट बोलावले आपण अकोल्याची. त्याच्यात त्याचा वेगळा चार्ज हो माझ्या हॉस्पिटलचा चार्ज 3 दिवस भरती इतकं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणता की बा 10,000 कमी करा. 65,000 रुपये बिल आलेलं आहे तुमचं ऑपरेशन सहित सगळं आणि मी पुढच्या डॉक्टरांना पे सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही म्हणता की बा मी 10,000 कमी देतो. म्हणजे सांगा आता आम्ही काय म्हणजे काय आश्रम आहे का हे आश्रम आहे का म्हणलं काय धर्मशाळा आहे. हो ना साहेब तुमचं सगळं बरोबर आहे. आता आपण 15,000 रुपये भरती केलं त्यावेळेस जमा केले होते आता 50 देणं आहे समजा आपल्याला. तर मी म्हणत होतो 10 कमी केले असते तर कसं बजेट बसला असता. हो कसं आहे आता येऊनच राहिला समजा आपला नातेवाईक कसं आहे त्याला म्हटलं पैसे घेऊन या तर ते येऊन राहिलेले आहेत. तर म्हणलं फक्त 40चा बजेट आहे त्याच्यापाशी 10 भले समजा मागं पुढे दिले चालणार नाही का मग समजा पुढे हरभरा गिरभरा ऐकल्यावर. मला सांगितलं ना मी एकाच शब्दात सांगितलं 5 पैसेही कमी होणार नाही त्याच्यात. हो 50,000 रुपये तुम्हाला पे करावेच लागतील तर आम्ही तुम्हाला सुट्टी देऊ. वरनं सुट्टी मिळणार नाही तुम्हाला. काही करा तुम्ही सोय लावा फोन लावा इकडे तिकडे मागा तुम्ही पैसे. काय करता साहेब राजू 10,000 कमी ना करत का हो काही तर करा हो काही 5 तर करा. खडकूही होणार नाही खडकू हो बा बळा ना भैया सबसे बडा रुपया समजलं का. या तुम्ही आता जोपर्यंत पैसे येणार नाही तोपर्यंत जायचं नाही. नाही तर जासन पडून जा आता तुम्ही तिकडे तुमच्या रूममध्ये. बजेट नसला तर रूम करायची नाही आपला जनरल वार्ड आहे ना खाली तिथं जायचं असतं. हो ना साहेब पण ते आता बरं ठीक आहे ना करतो मी साहेब काही ना काही इकडे तिकडे मेळ लावतो. पाहतो काय आहे तर पाहतो म्हणजे पास लागेल तुम्हाला त्याशिवाय सुट्टी देत नाही मी. जा तुम्ही आता जा. बाबा हे तर चुनकं हे बा हे कसं काय आला इथं नाही का. बापरे का का राम राम म्हणलं चुनकं वैयक्ता का नाही म्हणलं काही आहे वैयक घ्या. वैयक्तिक तर आहे म्हणा पायनीतला आहे चेहरा तुमचा पण कसं लक्षात नाही राहिलं. पाहिलं हो तुम्हाला संपर्क आला होता आपला काहीतरी. काय वैकत ना म्हणता राजा पाहिल्याबरोबर वैयक्तिक माणूस हो राजा एक खेप जर मी पाहिलं ना डबल भरत नाही मी. तुम्ही म्हणलं चुनखव आहे चुनखव आहे ना बरोबर. तर तुमच्या इकडे मी तुंगा घेऊन आलो होतो. रामपूरचा तुंगा कंदिलचा तुंगा होता त्यावेळेस. आले होते तुम्ही माघारी आहे ध्यान आलं लक्षात. अरे बाबा तुम्ही आहे का ते सांगा आता. हो एपिसोड नंबर 1123-24 नाही का. हो भल्ली मजा आली राजा इथं. काय राजा मजूर नाही भेटेन काही नाही तुमच्याकडे आलो. मोठं पण राजा पैसे भल्ले वसूल केले पण तुम्ही. अरे जा तुम्ही का मामुली सतावलं का आम्हाला मग काय पैसे आले बा. पण काय जाऊ द्या ते काय मजा घ्यायचा विषय असते ते. हो चालते साहेब पण तुम्ही इकडे कसे काय म्हणलं काय बिमार आहे का भाचा बिमार वाटते नाही तुमचा. अरे जा कायच करा पोट्टे ना बा त्याला काय झालं बोरचं पाणी पिणं झाले त्याला युरेस्टोन काढलं ऑपरेशन त्याचं. हो काय करता 65,000 रुपये बिल निघालं. तरी 15,000 पहिले भरले होते 50 आता भरणं आहेत ते इंका आता झालं ना डॉक्टर साहेबाला भेटून. 50,000 जमा करा म्हणे तर सुट्टी म्हणे. सांगा आता काय करा अजून रातभर ठेवलं की अजून 2,000 वाढते. असं आहे ना वांदा. अरे बापले का हड्या बसायची डांगोळाशी. हो जमलंच का आपला बजेट योगायोग किती चांगला. हो याचं 50,000 बिल आहे ना आपल्याला 50 वसूल करणं. अरे बापरे कसं मग आता चुनखो एवढे पैसे मग आता काय बोलावले का मग कोणाला कोणा घेऊन येऊन राहिले का नाही. काय करता काय आता म्हणलं मी 10,000 कमी करा पण काय ऐकते. हो आता बोलावतो फोन करतो घरी. आता घरून आता मा घरची म्हणतो कोणाजवळ पाठवून दे बा पैसे. असं करलं का ना आता काहीतरी काय करता मग आता आज तर सुट्टी घेणंच आपल्याला. म्हणजे पैसे आहे याच्यापाशी नाही का टेन्शनचं काम नाही. बरं मग काय हरकत नाही ना. तर मी काय म्हणतो आता घरून बोलावं सांग काही काय काही त्यापेक्षा असं करा ना तुम्ही. हो मी तुमचं बिल भरून टाकतो. तुम्ही मला देऊन द्यायचा पैसे नगदी. हो चालते. बाबा देवासारखा आला का बुडाचं कोणी कोणा रुपया देत नाही राजा चहा नाही पाजत कोणाला फुकट. आणि हे माय बिल भरायला तयार आहे मा भाच्याचं.
बजेटच बसला आपला नाही का पाला. हो पण आबाजी तुम्ही कायले भरता म्हणलं. थांबा ना आता मी फोन करतो तिला बोलावून घेतो पैसे घेऊन. काय करता बा? हो ना आता मी देतो 2 घंट्यानं तुम्ही मला द्या. आता तुम्ही आता पेशंट घरी घेऊन जासान का नाही. तुमच्याच संग मी येतो. गाडी माई लुना आहे तुमच्या मागं येतो मी. आणि मला माझे पैसे देऊन द्या. तसंच तिकडे मी घरी चालला जातो मग. असं म्हणता नाही का. हो का माय तर पैसे द्यावं लागते मग याला नाही का. हो ना मी वाटलं जरा असं सलटवलं असतं का मागं पुढे जरा 8-10 दिवसानं असं म्हणता नाही का. पण मी काय म्हणत होतो उद्याच जातो आम्ही. आता आजच्या दिवस कसं एरियात आजचं तर बिल वसूल झालंच आमचं. उद्याच जातो का. जाऊ द्या आता ते कशी आज आता काही येईन आणि काय येईन. एक तर वावरात जायला आहे हरभरा सोंग नाही माया. तर जा अरे मग उद्या दे ना तू पैसे. उद्या सकाळी दिले चालते आपल्याला. उद्या घेऊन जा पेशंटले. आज बिल भरून देऊ मग आपण. मग काही हरकत नाही. मग काहीच हरकत नाही. तुम्ही जर मग तसं म्हणसाल तर मग बिल भरून टाकू आता. मग उद्या सकाळी तुम्ही घरी येऊन जा आणि पैसे घेऊन जा मग. चालते का. चालते ना चालते काही हरकत नाही. उद्या तुम्ही सकाळी मला पैसे तयार ठेवा. झालं मी सकाळी येऊन जाईन 8 वाजता. बरोबर मग चला ना मग बिल भरून घेऊ मग आत्ताच नाही का. मग काय आम्ही कसं लवकर ॲम्ब्युलन्स करून चालला जातो घराकडे. कुठं बसतं मग. चालते ना चालते काही हरकत नाही. जाऊ दे आता आज निघायचे तर उद्या निघते पैसे नाही का. हो ना एरी गेल्यापेक्षा बरे आहे ना बा. 1 दिवस लेटले का पण थेट. बरोबर चला मग भरून टाकू आपण. बिलाचं बोलून घेतो मी काही विषय नाही. आलाच कर बा दिवसा सकाळी तोंड दाखवलं आता काय लाला दुपारी. नमस्कार सर नमस्कार म्हणलं. म्हणलं हे आपले ओळखता येईल तुम्ही. तेच म्हणलं हे चुनखो. हो आता 3 दिवसापासून इथंच आहेत ना ते. हो काहून काय झालं. काही नाही फोन आला त्याचा. म्हणे काय आता आपला सोय नाही चुनखो. कसं आपण घर बांधलं त्यावेळेस कसं यायच्यापासून आपण 50 नेले होते. तर मग कसं आहे आता त्याचा फोन आला म्हणे 50,000 देणं आहे आपल्याला बिल. तर मी म्हटलं ठीक आहे बा. तर मग कसं मी विचारलं बा कुठचं होय. तर म्हणे आपलं खातोडी साहेबाची तर भरती आम्ही 3 दिवस झाले. तसं हो का बरोबर. म्हणजे मग तुम्ही पैसे देऊ राहिले त्याचे नाही का. हो ना मीच देऊ राहिलो ते पैसे. तर म्हणलं कसं आहे आपले तुमच्याकडे 50,000 रुपये आहे का नाही. हो तर म्हणलं मग काटून घ्या ते. अशी देणं का नशी देणं का. या हाताने देणं का या हाताने देणं काय. असं हो का. अरे बापरे का बुडाले चालवले का नाही. काढलेस पैशानं काढले म्हणजे काढलेस. असं बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. शुल्क भाऊ तर मग तुम्ही कसं पेमेंट समजा मिळालं असं समजून घ्या. आता काही हरकत नाही तुम्ही जाऊ शकता मग. बरोबर मग ठीक आहे. मग काही आता बाकीचं काही फॉर्मॅलिटीची आवश्यकता काही. हो आले ते सर्व आले. हो तर ठीक आहे काही हरकत नाही. जाऊ शकता तुम्ही काही हरकत नाही. खोली खाली करून द्या ती. जा तुम्ही जा आता. काय आले का लय बाकी पक्का होता म्हणे बुडा नाही का. नेलेच ना पैसे. बरोबर ठीक आहे मग धन्यवाद. कधी लाभूजी येतो म्हटलं मग मी. हो चला ना मी येतो तिकडे. हो ते ॲम्ब्युलन्स पाहून घेऊ. चालेल जा मग तुम्ही. चला मी येतोच तुमच्या संग. चला आता आणलं बाकी नाही का. हो रामपूरवाले म्हणा हात जोडाले का काय घनचक्कर लोक आहेत. पाय बरं आता ते बहुतेक त्याच्यापासून पैसे काढून ते नाही का. हो 100% हो जुगाड जमवलं आणले का ना. हाय बाकी मानलं बा यायले. बरं या मग आता. हो ॲम्ब्युलन्स सापडली ना. तेच म्हणलं काही वांधा नाही आता. बरं मग काय उद्या येऊ का मग सकाळी येतो मग. 7 वाजता 8 वाजता समजा येतो. म्हणजे कसं अरे नक्की हक्काने या तुम्ही. उद्या जेवायच्या हिशोबाने या. पाहुणचारच करतो काहून की काय राजा अशी माणसं भेटते का भेट नाही का अशी. 10 पैशाचा भरोसा नाही राजा भावाचा भावावर. आणि तुम्ही मावर 50,000 रुपयाचा भरोसा ठेवला म्हणजे काय मानलं बा तुम्हाला. हे बा तुम्ही सकाळी नाही मस्त 8-9 वाजता या. जेवण घेऊन करून जा आणि फर्स्ट क्लास नो टेन्शन. आणि पैसे घेऊन जा तुमचे. पैसा आपण रुपये ठेवत नाही बा. हो ना पण कसं आहे आपली होतीच त्याच्याकडे डॉक्टर साहेबाजीकडे. म्हणून म्हणलं बा चला आता आज न उद्या कसं आपल्याला एरी त्याला मागास लागत होते. तर मग तुम्हाला समजा दिले मी असं झालं ते. म्हणा म्हणजे तुमचे पैसे होते त्याच्याकडे नाही का. हो जाऊ द्या ना मग तुमचे पैसे निघाले ना नाही का. कोण दे नाही का पैसे असं काही विषय होता काही. नाही तसा काहीच विषय नव्हता. तसं काही देतो म्हणे ते. पण आपण गेलोच नव्हतं मागायला. मी त्याच्यासाठी आलो पैसे मागायला. पण मग ते तुम्ही भेटले आणि मग असा विषय झाला आपला. म्हणून मग जाऊ द्या. मग ती म्हणे नाही का घेऊन जा म्हणून काही वादा नाही मग तुम्हाला. असं आहे ते आमचे संबंध आहे काय आमचे आपल्या साहेबासोबत. तसं हो का बरोबर या मग उद्या मग घेऊन जा मग. तसं जेवायच्या हिशोबाने जा मग. पाहिजे ना मग कसं आहे तर तसं सकाळीच तुम्ही. हो फक्त म्हणलं कसं पैसे काही सतवू नका बा. नाही तर आपण त्याच्या कोणाचं भलं करायला जा. लोक कसं मग गैरफायदा घेतात त्या गोष्टीचा. मागं तुम्ही ते आपलं मजुराच्या वक्ती जरासं कसं जरा बरोबर नाही वागले होते. तसं काही करू नका बा. बरं काय आता मला काय आठवण नाही का त्या गोष्टीची. काय मारुती ते कोणता डॉन पाठवला होता काय मारायला का काय. तुम्ही काय सोपे आहे का दिसते तेवढं नाही ना. चांगले आहे आणि वाईटाले वाईट आहे. ते तर आहेच मग आता तुम्हाला तर माहितच आहे. मग ते आता पैसे कसे काढले होते ना. तेच म्हणलं हो चांगले लट्टावेला सायाची नाही का. हो देते पैसे कशी देते ते. बरं ठीक आहे मग आता कसं उद्याची मग मी येऊन जाईल मग सकाळी. ठीक आहे मग या मग आता सकाळी आले चालते. पण जेवण केल्याशिवाय मी तुम्हाला पाठवणार नाही. समजलं ना. तेच म्हणलं चला या मग आता येतो आम्ही. जमलं रे बा एक खेपचे निघाले आता 50,000 नाही का. बस आता उद्या जातो. जमलं तर पाऊस जेवायचं नाही तर पैसे घेऊन आपलं घराकडे. चला मग येऊ का मग मी. ठीक आहे मग या मग आता तब्येतीकडे लक्ष द्यायचं. औषध पाणी हे ते सगळं पद्धतशीर. येतो मग. बुडा तर सडकीने दिसून राहिला नाही का. हो आलाय का म्हणा मामावाज भाऊ गेला वाटते गावाकडे नाही. हो काढले वाटते या दोघांना पैसे. नाटक जमलं वाटते. अरे कंदील आबाजी इकडे म्हणलं इकडे गाडी उभी करा. या इकडे इकडे आहे का हे बैलाला चारा टाकला वाटते. अरे थांब म्हणलं मुशिरा. हो आलोच मी गाडी उभी करतो. हो आलो. काय जमलं मग पैशाचं. हो काय गेलते तुम्ही पैसे आणाले काय दिले का खातोड्यानं मग.
पैसे देते का ते, पण आम्ही बी काय सोपे आहो का मग पैसे काढलेच त्याच्यापासून. मग काय झालं आता टेन्शनच नाही राहिलं. मग काय मी आता म्हणलं गेल्यातच मजा राहते, पण शिवल्यानले का ना मस्त आयडिया सांगितली. पण पैसे आता आहे बा आल्यासारखेच आहे, आपल्या खिशातच असल्यासारखे आहे म्हणा. शेत असल्यासारखे म्हणजे म्हणजे अजून भेटलेच नाही मग समजा नाही का. काहून मावस भावानं काम केलं नाही का म्हणलं, भांडण गिणं जमलं नाही का चालते. तर ते फेल आयटम गेला ना, तुझ्या मावस भाऊ कामी आहे का बे. मग वक्तात म्हणे चला मी चाललो बा, मला काही करणं लागत. ते सोडलं, मग दुसरी आयडिया केली आम्ही. शिवलालनं सांगितली तसं तसं मग केलं म्या. ते कसं आहे पैसे देत नाही. मग हॉस्पिटलमधला एक जण पकडला बरोबर. आपला इथून खाऊ त्या याचा खिनकी यायचा कोणता नाही बहिणीचा. तर त्याला पकडलं, त्याचं झालं तर 50,000 बिल. तर ते कसं काय केलं म्या, त्याला म्हणलं तू मला 50,000 देऊन दे आणि मी म्हटलं त्याचे भरतो. एरी आपली त्याच्या अंगावर होतीच. तर डॉक्टर साहेबाला जाऊन भेटलो आम्ही. म्हणलं बा हे माझे नातेवाईक आहे, यायचं बिल मीच भरणार होतो, तर तुमच्या इकडे माझ्या 50 आहे तर काटून घ्या. तर मग काय बोलणार आहे ते. बरं बा म्हणजे तुमच्या मनानं मग जमलं. मग त्याला झाली सुटका. आता त्याला ॲम्ब्युलन्समध्ये बसून दिलं, ते गेला घरी. उद्या सकाळी या म्हणे तुमचे 50,000 रुपये घेऊन जा म्हणे. म्हणजे असं खायचं तर असं खाल्लं नाही का, दे नाही पैसे दे. नाही बरं केलं ते, बरं केलं. मग आता हे आणायला जायला लागलं ना, मग पैसे गेला नाही का मग. उद्या ना रे बा, उद्या म्हणे ते, उद्या सकाळीच या म्हणे पैसे घेऊन जा म्हणे. पैसे घरीच आहे. त्याच्या घरची बाई कसं हरभरा सोंगणं होता, ते म्हणे बा आता जा बोलवून आणा, सकाळीच या म्हणे घेऊन जा म्हणे. मग आलेच समजा, आल्यासारखेच आहे समजा नाही का, काही विषय नाही. आल्यासारखे म्हणजे आलेच पैसे, विशेष नाही ना. आता फक्त तू उद्याकडे माझ्यासंग चालतं म्हणला. नाही बोली जाऊ मग सकाळी. ते म्हणजे या म्हणे मस्त कसं चहा पाणी येते नाश्ता घ्या म्हणे, पैसे घेऊन चालले जा म्हणे. मग जाऊ मग आपण आता कसं टायमात टाईम अर्धा 1 घंट्यात काम. आता तुला नाही म्हणणार आहे का, जाऊ ना मग. आता काय टायमात टाईम 1 घंट्याचं काम नाही ते. पण मी काय म्हणतो तो कंदिला बुजी, ते देईन ना, पण गॅरंटीड माणूस आहे ना आपला. हे चुनकाव समजा पैसे कसे दिल ते, नाही तर मग नाही लगायचं. आसमानशी गिरान खजूर मी लटका असं नाही झालं पाहिजे. पैसे काय देत नाही ते. मग अपघाती पडेल ते. त्यावेळेस ते कंदीलचा तुंगा आपला नेला नव्हता का त्यानं, पैशाला सतावलं होतं. मारते कसा गेला होता पैसे आणाले. बिलकुल असा फट बिलकुल पैसे आणून दिले त्यानं. त्याला माहिती आहे कसा जलवा आहे म्हणून याचा कंदिल्याचा. त्याला माहिती आहे पैसे द्यास लागते म्हणून. तर ते पैसे आपल्याला 100% देणार आहे. ते सांगे ना बा म्हणे, पोट्ट्यानं म्हणे मला मारातच ठेवलं होतं म्हणे. दिले बा म्हणे पैसे. मग आता म्हणे तुमचे पैसे तसं करणार नाही म्हणे बा मी. म्हणे हे पा म्हणे शपथ घेतो म्हणे. मला म्हणे या म्हणे सकाळी पैसे घेऊन जा म्हणे बा. पाहिले का मारत्या, मला सांगितलं नाही त्यानं नाही का, तिकडे जाऊन दादागिरी करते. बरं बरं, जाऊ द्या मग, काही हरकत नाही. म्हणजे समजा भेटते पैसे नाही का. जाऊ मग उद्या सकाळी, काही विषय नाही. या मग तुम्ही, मी आता बैल येतो घेऊन, गाडी बैल घेऊन. जा मग पुढे. कवर शिवलाल भाऊ ते काय कधी लाभजनराच्या मामीन आपल्या रुपये दिला नाही कमिशन. तर आता डॉक्टर साहेब आता जेवताना गोष्टी करे नेले म्हणे बा आबाजन पैसे दे 50,000 रुपये असं त्याच्या आईसोबत बोले बा ते. म्हणलं आपल्याला काही फोनही नाही केला त्याने एखादा कमीत कमी. तुम्ही 5,000 रुपये कमिशन म्हणलं दिले. कमीत त्यांना फोन तर करायला पाहिजे आपल्याला, काम झालं म्हणून एवढं. काय बोलू राहिला, काय पैसे नेले म्हणते का त्यानं कंदील बुड्यानं. पापाला का चत्र राहिला का तिथं. मग मी त्याला एवढी आयडिया सांगितली. मी आणला बा फोन करतो म्हणलं काम झालं तर. म्हणजे 50,000 काढले म्हणते त्यांना. नाही हो ना, मी ऐकलं ना, कानोसा घेतला मी. म्हणे लेकाचा बुडा लय हुशार निघाला म्हणे. हो आपल्या चॅटून हात फिरून गेला म्हणे. 50,000 नेले पण नेलेच म्हणे. हो अशा त्याच्या गप्पा झाल्या ना, मी ऐकल्या ते. असं आहे लोकांचं. पाय आपण लोकांचं भलं करायला जा, लोकांना काही आठवण नाही येत जराशी. म्हणून म्हणतो कोणाला आपली कला नाही द्यायला लागत. कला म्हणा, आपला सल्ला म्हणा. काही बा पैसे दिले एक टाइमले पुरले, पण आपली कला आपली बुद्धिमत्ता लोकांना द्यायलाच पुरत नाही. मग असं होते. मग विचारते का आता एखादा फोन नाही केला लेकानं, आता आपल्यालाच लावा लागेल. मग आता शेवटी लावाच लागेल आपल्याला, कारण की पैसे आपल्याला मागणार दिले. आता गरज आपली आहे. नाही पैसे नाही सोडत रे. पैसे सोडतो का कमिशन त्याला सांगितलं मी 5,000 रुपयाचं मी 2-2 की पाठवून दिली ना. आत्ता लावून पाहतो काय काय नाही तर. काय बाबा तुम्ही काही काम आहे तुमचं ते. आता सुनखो आपल्याला माहित नाही का, ते अनुभव आले ना त्याचा. ठोकर बसली ना आपल्याला. मागं पैसे काढायसाठी मग आम्हाला पाठवलं तुम्ही. मारती डॉन का ती गाड्या आणि हे ते सगळा धिंगाणा गोंधळ. आणि तुम्ही आता अजून शेवटी जे करायचं नाही ते करून बसले. करतं काय मग आता दुसरा कोणी. आता आपल्याला पैसे काढायचा मार्गच नव्हता ना. त्याच्या मार्फत कमीत कमी पैसे खादोळ्याच्या खिशातून तर निघाले का नाही. आता त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि ते 100% उद्या देऊन राहिला ना पैसे. म्हणे बा तुमच्यासारखा माणूस नाही म्हणे, देव माणूस म्हणे मला ते. मग कारण की कसं आहे, मागे तुम्ही गेलते का नाही मारतीन तुम्ही ते गाड्या गिड्या घेऊन काळ्या गिड्या. त्याच्यानं कसं त्याला धाकी पडेल आधी धाकी. ते म्हणे बा का मला का राहायचं नाही का म्हणे, का मारता म्हणे बा तुमचे पैसे म्हणे मी सकाळी देतो म्हणे, जेवण करून जा म्हणे. विशेष म्हणजे पण आपण कसं शिकवून भाताची परीक्षा. आता त्यानं मग मागं पैशाला किती सतावलं होतं आपल्याला. विनाकारण त्याच्या जोड दिले. आता दिले पाहिजे बाबा त्यानं. देते ना पैसे. तुम्ही कधी भरोसा ठेवतो बा कोणावर. मग नाही तर येरी गेले होते ते पैसे. आता निघाले तरी कमीत कमी आले ना, जवळ आले ना ते. आता खिशातच असल्यासारखे पैसे आहे. उद्या 7 वाजता जातो बा पैसे घेऊन येतो. तुम्ही काय डोकं खाऊ नका आता. हॅलो, बोला बोला. कोण बोलत आहे. अरे जा कसं हो आबाजी, असं असते का म्हणलं. काम झालं फेकून दिलं नाही, असं असते का म्हटलं. पैसे 50,000 रुपये घेऊनही गेले आणि म्हणलं काही कमिशन बद्दल काही विषयही नाही काढला, काही फोनही नाही लावला बा. अरे काय तुम्ही राजा काय कमिशन. अरे म्हणलं अजून पैसे आले का माझ्याजवळ. थोडी काही आले काही. माझ्याजवळ आले का सध्या.
आले का नाही आले म्हणते ना. आता ऐकलं ना मी जेवता जेवता गोष्टी ऐकल्या ना त्या साहेबाच्या. मग तुम्हाला काय वाटून राहिलं? आम्हाला माहितीच होत नाही नाही. चालले आपले तसे. तुम्ही पैसे 50,000च्या 50,000 काढले पुरेच्या पुरे. तर म्हणलं आमचं कमिशन लवकर पाठवून द्या तुम्ही. ते भानुले म्हणा फोन पे मार म्हणा. नाही ना नाही ना आले नाही ना पैसे आले म्हणा तसे खिशातच आले सारखे. फक्त कसं आहे उद्या सकाळपर्यंत धीर ठेव जरासा. ते आपलं तू म्हणे का नाही एखादा पेशंट पाय तर मी ते चुनखाऊ नाही का चुनखाऊ नाही बहिणी तर त्याचं ते त्याच्याजवळ दिलेलं आहे. तर त्याचं मी बिल भरलं. आता ते उद्या सकाळी मला पैसे देणार आहे. असं असं हो का? असं असं झालं का? ते मला वाटलं बा आणले का तुम्ही असं. म्हणजे अजून त्यांनी दिलं नाही का? फायदा नाही तर दिले तरी नाही म्हणसान बा. नाही ना आम्ही का खोटं बोलणार हो का तू? उद्या सकाळी चाललो मी 7:30-8 वाजता आणि पैसे आणून राहिलो. तुला फोन पे मारून देईन मी. काही विषय नाही. पैसे भेटल्याबरोबर. बस 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 ठीक आहे मग. ठीक आहे ठीक आहे. मी म्हटलं बघ आणली बी ना सांगायचं पता नाही. चला मग ठीक आहे. उद्या लवकर जा लवकर पैसे काढा फक्त. चला चला ठीक आहे मग. धन्यवाद. ओके उद्या उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते या मग आता.